टीव्ही सत्यमेव व्रतम। मुंबई मेट्रो मार्ग 7 अ वरील महत्त्वाचा क्षण डाऊनलाईन टनलचे ब्रेक थ्रू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विलेपार्ले मुंबई इथं मुंबई मेट्रो मार्ग 7 अ वरील डाऊनलाईन टनल ब्रेक थ्रू कार्यक्रमादरम्यान पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला। 1 सप्टेंबर 2023 रोजी पहिले TBM मशीन जमिनीपासून 30 मीटर खाली भूगर्भात उतरवण्यात आले। मेट्रो मार्ग 3च्या वरून 6 उन्नत रस्त्याखालून मोठ्या सांडपाणी वाहिन्या व जलवाहिन्यांना क्रॉस करून TBMने बोगद्याचा ब्रेक थ्रू आज यशस्वीरित्या पूर्ण केला। मेट्रो मार्ग 7 अ मुळे मुंबई महानगर प्रदेशातील विविध मेट्रो मार्ग थेट विमानतळापर्यंत मेट्रोने जोडले जातील। या प्रसंगी मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार पराग अळवणी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून एअरपोर्ट स्टेशन पर्यंतचा हा जो काही एक सेक्शन आहे याच्यामध्ये आज TBM ही टनेल पूर्ण करून बाहेर आलेली आहे। त्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित आहोत। हे जे काही काम चाललेलं आहे एक इंजिनिअरिंग मार्वल आहे की ज्यामध्ये पहिल्यांदाच जी काही आपली मेट्रो आहे ही त्या ठिकाणी जी अपग्रेड मेट्रो आहे ती येऊन आपल्या अंडरग्राउंड मेट्रोला मिळते आहे आणि त्याचा कॉन्फ्लुएन्स या ठिकाणी होतो आहे। त्यामुळे एलिव्हेटेड मेट्रो आणि अंडरग्राउंड मेट्रोचा कॉन्फ्लुएन्सचा हा एरिया आहे। अतिशय कठीण अशा प्रकारचं हे इंजिनिअरिंग होतं जे या ठिकाणी आज MMRDAच्या माध्यमातून जे.कुमार कंपनीने केलेलं आहे। त्यामुळे तेच बघण्याकरता आणि त्याचा अनुभव घेण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो होतो। आपल्याला कल्पना आहे की मुंबईमध्ये मेट्रोचं काम अत्यंत वेगाने चाललेलं आहे आणि पुढच्या वर्षीपर्यंत 150 किलोमीटर मेट्रो ही डिलिव्हर झाली पाहिजे या गतीनं आमचं काम चाललेलं आहे। मला विश्वास आहे की मुंबईकरांकरता ही मेट्रो एक नवीन लाईफलाईन म्हणून या ठिकाणी काम करेल। आज छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से एयरपोर्ट स्टेशन तक का ये जो सेक्शन है यहाँ पर एलिवेटेड मेट्रो और अंडरग्राउंड मेट्रो का एकत्रीकरण एक कॉन्फ्लुएंस ऐसा तैयार किया गया है। उसका जो TBM है वो आज बाहर निकला हुआ है। एक बहुत ही मैं ऐसा मानता हूं कि रोमांचक इस प्रकार का एक क्षण है क्योंकि एक प्रकार का नया इंजीनियरिंग मार्वल ये मुंबई मेट्रो के माध्यम से यहाँ पर तैयार हो रहा है। MMRDA ने ये काम बहुत तेजी से हाथ में लिया है। जे.कुमार कंपनी ये काम कर रही है और आप लोगों ने भी देखा जिस प्रकार से बहुत ही डिफिकल्ट कंडीशंस में इस काम को यहाँ पर पूरा किया गया है। इसके स्टेशंस भी आप देखेंगे तो भी बहुत डिफिकल्ट कंडीशन में वो स्टेशंस तैयार किए गए हैं। इसके कारण मुंबईकरों को बहुत फायदा मिलने वाला है। अगले साल तक 150 किलोमीटर मेट्रो बने ऐसा हमारा प्रयास है। महाराष्ट्र में नई शिक्षा नीति को 2025 से लागू करने का नोटिफिकेशन जारी हो गया है। हिंदी को भी कंपलसरी रखा गया है 3 भाषाओं में। कैसे देखते हैं और क्या? देखिए, जो नई शिक्षा नीति है उसको हम पहले से लागू कर रहे हैं। ये कोई नया नोटिफिकेशन नहीं है। शिक्षा नीति में हमारा यह प्रयास है कि सबको मराठी भी आनी चाहिए और साथ साथ अपने देश की भाषा जो है वो भाषाएं भी आनी चाहिए। तो मुझे लगता है कि इस माध्यम से जो केंद्र सरकार ने विचार किया कि हमारे देश में एक संपर्क भाषा होनी चाहिए, उस दृष्टि से ये प्रयास किया गया है। बाकी महाराष्ट्र में मराठी को कंपलसरी करना ये हमने पहले ही निर्णय लिया है। महाराष्ट्र में हर एक को मराठी सीखना ही होगा, लेकिन साथ साथ वो अंग्रेजी भी सीख पाएंगे, हिंदी भी सीख पाएंगे और कोई उनको लैंग्वेज सीखनी है तो वो भी सीख पाएंगे। असं आहे की नवीन शिक्षा नीती ही यापूर्वीच आपण लागू केलेली आहे। त्यामुळे याच्यामध्ये कुठलेही नवीन निर्णय आपण घेत नाही आहोत। महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलंच पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि त्याचसोबत देशामध्ये एक संपर्क सूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्क सूत्राची भाषा आहे। त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे। पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषा शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई नाही। देवेंद्र जी, कल उद्धव